दिसत आहे ना खावेसे वाटणारे नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम मऊसूद अशी कणिक मळून घ्यायची आहे। पुरणाच्या पोळीला जशी कणिक मळून घेतो ना तशाच पद्धतीने कणिक मळून घ्यायची आहे आणि छान असा गोळा लाटून घ्यायचा आहे। बघू शकता कशा प्रकारे मी लाटून घेत आहे ते। छान असं लाटून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये पुरण टाकून घेऊया। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पुरण घालून घेऊ शकता। 1.5 चमचाभर एवढे पुरणामध्ये टाकून घेतलेले आहे। बघा आता अशा पद्धतीने पुरण आपण कव्हर अप करून घेऊया। तुम्हाला जर करंजीसारखा आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता। बघा किती छान दिसत आहे ना पुरणाची दिंड। आता आपण हे स्टीम करून घ्यायचे आहे। तुम्ही 5 मिनिटं स्टीम करून घेऊया। चला तयार आहे आपली नागपंचमी स्पेशल पुरणाची दिंड। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।